महाराष्ट्रात सध्या जादूटोणा विरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज झालेली असता पुन्हा एकदा असाच प्रकार आढळून आलाय. मात्र हा प्रकार थेट शासकीय कार्यालयात घडल्याने आता खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय, काय आहे हे प्रकरण सविस्तर पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरला अंधश्रद्धेने ग्रासलंय. कोल्हापुरातील गावोगावी, रस्त्यावर, शेतात, झाडांवर सर्रास लिंबू, टाचण्या, बाहुल्या आढळत आहेत. अघोरी पूजा करण्याचे वाढते प्रकार पाहता कोल्हापुरात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. एकीकडे निवडणुकांच्या काळात गावोगावी अघोरी पूजांचे सत्र सुरू झालेले, तर कोणाच्या शेतात, कोणाच्या घराच्या दारात लिंबू, हळद, कुंकू, टाचण्या, बाहुल्या, कोणाचे फोटो, कोणाचे नाव टाकलं जायचं. आता तर थेट कोल्हापुरातील शासकीय कार्यालयातच जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलाय. याला काही तास उलटतात तेच त्याच गावातील शेतात भानामतीचा प्रकार आढळून आलाय. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथे हा अघोरी पूजेचा प्रकार घडलाय. 2 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात नावं लिहून भानामती केल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय. तर सिद्धनेरली नंदगाव रस्त्यावर बाभळीच्या झाडाला मुलींची नावं लिहून लिंबू मारल्याचं आढळलं. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सिद्धनेरलीतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या कपाटातून जुनी कागदपत्र काढत असताना हा भानामतीचा प्रकार समोर आलाय, ज्यामध्ये 2019चे ग्रामसेवक, सरपंच, शिपाई आणि सर्व सदस्य यांच्या नावाची चिठ्ठी लिहिलेली होती. त्यासोबतच काळ्या कापडात गुलाल टाकून अघोरी पूजेचं साहित्य ठेवल्याचे आढळून आलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय कार्यालयातच असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय करायचं असा सवाल उपस्थित केला जातोय. तर हा प्रकार समोर आल्यानंतर भीतीनं एका कर्मचाऱ्याने हंतरूनच धरलंय. भोंदूगिरीच्या या प्रकारात कार्यालयातीलच कर्मचारी अथवा एखादा सदस्य या सामील असल्याची चर्चाही ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. हा प्रकार घडल्यावर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतंच. त्यातच दुसरीकडे सिद्धनेरली नंदगाव रस्त्यावर एका बाभळीच्या झाडावर अघोरी पूजा केल्याचं आढळून आलं. गावातील एका मुलीचं कागदावर नाव लिहून त्या नावाचा कागद लिंबावर ठेवून त्याला टाचण्या मारल्या होत्या आणि हा लिंबू बाभळीच्या झाडाला खिळे मारून ठेवण्यात आलेला. हा प्रकार एका शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्याने ते तिथून हटवलं. मात्र या परिसरात अशा प्रकारचे अनेक प्रकार रोज घडत असल्याने आता मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून सिद्धनेरली गावात भोंदूगिरीचे सत्र चालू असून दोषींवर कारवाई कधी होणार, असे प्रकार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार अशी चर्चा गावात सुरू आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थही करतायत. या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीनं गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निवेदनही देण्यात आलेलं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य शिवाजी पाटील यांच्यासह मी दुर्वा दळवी.